या देशाला 2 छत्रपती देणारे मातोश्री मासाहेब जिजाऊ, शेतकऱ्याच्या देठाला पण हात लागला नाही पाहिजे असे सांगणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज, 140 लढाया एकही तह न करता जिंकणारे महाराज संभाजी महाराज, दिवसा गावातील घाण साफ करून आणि रात्रीला लोकांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यामधली घाण काढणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज, मुलींना शिक्षणामध्ये क्रांती करणारे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन करतो. आज सर्वजण आपण शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त आपण जमलो आहे. तर जयंती का बरं करतात? कारण की त्यांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी कर्मवीर भाऊदेवराव पाटील असं म्हणतात की तुम्हाला एक दिवसाची सोय लावायची असेल तर तुम्ही धान्य पेरा, तुम्हाला 1 वर्षाची सोय लावायची असेल तर तुम्ही झाडे लावा, तुम्हाला 100 वर्षाची सोय लावायची असेल तर तुम्ही माणसं पेरा, आणि तुम्हाला हजारो वर्षाची सोय लावायची असेल तर तुम्ही विचार पेरा. म्हणून जयंती हे सारे पुण्यतिथी करण्याची गरज असते. तर शिवाजी महाराजांच्या नावावर खूप सारे लोकांमध्ये त्यावेळेस त्यांच्यासाठी मरण्यासाठी सुद्धा तयार होते. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावामध्ये सुद्धा किती ताकद होती आपल्याला बघायला मिळते. की प्रबोधनकार केशव ठाकरे असं म्हणतात की 33 कोटी देवांची जरी पलटण जरी एका बाजूने असली तरी शिवाजी महाराजमुळे ती फिकी पडते, असं प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात. भाऊदेवराव पाटील असं म्हणतात की जर एक वेळ अशी जरी पडली की माझ्या वडिलांचं नाव जरी मला बदलायलाचं काम पडलं तर मी बदलेल, पण माझ्या शाळेचं नाव मी बदलणार नाही. तर आपल्याला असं जास्त बघायला मिळतं की आपण सोशल मीडियामध्ये जास्त जर बघतो, आणि तसं पण हिंदू मुस्लिम हे जे 2 हे आहेत की जेव्हा पण शिवाजी महाराजांचं नाव येते तेव्हा मुस्लिम लोकांना खूप जास्त टार्गेट केलं जाते की शिवाजी महाराजांचे शत्रू हे मुस्लिम लोक आहेत म्हणून. तर ते राजकारणी लोक आपल्याला कशा प्रकारे भुलवतात हे पण आहे. कारण की शिवाजी महाराजांचे जे 31 बॉडीगार्ड होते त्यापैकी 10 जे व्यक्ती होते ते मुसलमान होते. जे शिवाजी महाराजांचा जो तोफखाना प्रमुख होता इब्राहिम खान हा मुसलमान होता. शिवाजी महाराजांचा जो आरमार प्रमुख होता दौलत खान तो मुसलमान होता. शिवाजी महाराजांचा पहिला फोटो ज्यांनी काढला तो मीर मोहम्मद हा मुसलमान होता. शिवाजी महाराजचा एकुलता एक वकील काजी हैदर तो मुसलमान होता. परंतु हे सर्व गोष्टी आपल्याला सांगितल्या जात नाही, कारण की समाजामध्ये जे राजनीती लोक आहेत आपला माइंड कसा डायव्हर्ट होईल याकडे जास्तीत जास्त बघतात. की आपण समजा म्हणतात की सोशल मीडियावर एक असं मी बघितलं होतं की हर मुस्लिम आतंकवादी नाही होता मगर हर आतंकवादी मुस्लिम होता आहे, असं मी बघितलं. ठीक आहे. तर त्यांना माझा प्रश्न असा आहे की मालेगावला जो बॉम्बस्फोट केला तो कोणत्या मुस्लिमांनी केला का? नांदेडला ज्या अतिरेकांनी हल्ला केला ते मुस्लिम होते का? इंदिरा गांधीला ज्यांनी मारलं ते मुस्लिम होते का? राजीव गांधीला ज्यांनी मारलं ते मुस्लिम होते का? महात्मा गांधीला ज्यांनी खून केला ते मुस्लिम होते का? हे सारे प्रश्न आहेत की म्हणजे आपल्याला कशी दिशाभूल होते हे यापुढे बघायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज लढाईवर जात होते तेव्हा प्रत्येक वेळेस जेव्हा कुठं ते थांबायचे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक त्यांच्या यांना सांगून द्यायचे की तुम्ही जिथं पण थांबणार आहे तिथं थांबल्यानंतर घोड्यांना चारा टाकायचा आहे, तुम्हाला स्वतः अन्न खायचं, जे तुम्हाला तुमच्या यामधून मिळत आहे त्याचं ते त्यांना पैसे द्यायचे, नंतरच करायचं काही पण. कोणत्याही शेतकऱ्याच्या देठाला पण धक्का लागला पाहिजे नाही. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांसाठी काम केलं. त्यानंतर जे नौदल हे जे संकल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिली आणली. अर्थव्यवस्था, मंत्रिमंडळ ही सर्व संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी. आपण बघतो की किल्ले जे गड आहेत त्यांच्यावर पाणी वरती न्यायचं एवढं मोठं बांधकाम सर्व जे त्यावेळेस टेक्निक होती ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. तर त्यावेळेस असं होतं की महिलांना
आई प्रमाणे वागविले जायचं. एक वेळेस असंच झालं की कर्नाटकमध्ये एक किल्ला होता आणि त्यांनी त्यांच्या सरदारांना सांगितलं की हा किल्ला आहे आणि तो आपल्याला जिंकायचा आहे, तर तुम्ही जा आणि तो किल्ला जिंका. त्यावेळेस त्यांचा सरदार सखुजी गायकवाड हा गेला आणि ती जे गडकरी होती, तिचे जे हे करत होती किल्ल्याचं, तिचं नाव होतं सावित्रीबाई देसाई. तर यांना वाटेल की एक महिला आहे, हे लवकरच हरून जाईल, पण ती महिला असून तिने 27 दिवस तो किल्ला खेळवत राहिली. आणि ज्यावेळेस तिच्याजवळचं अन्न जेव्हा संपलं तेव्हा तिला नाईलाजाने खाली यावं लागलं. पण त्यावेळेस अशी प्रथा होती की जो पण किल्ला हरेल त्याला पूर्ण कपड्यानिशी खाली यावं लागत असे. त्यावेळेस हा जो सखुजी गायकवाड आहे याला खूप जास्त राग आला, कारण की 27 दिवस हिने त्याला झुलवलं. त्यानंतर जेव्हा ती खाली आली तेव्हा सखुजी गायकवाड यांनी तिच्यावर बलात्कार केला. शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं सर्वात जास्त प्रगत होतं आणि गुप्तहेर खातं ही संकल्पना पण शिवाजी महाराजांकडूनच घेतलेली आहे. जेव्हा शिवाजी महाराजांना कळलं की आपला सरदार सखुजी गायकवाड यांनी त्या महिलेवर बलात्कार केला, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की त्याला बोलावं म्हणून. ज्यावेळेस त्याला दरबारामध्ये हजर करण्यात आलं तेव्हा त्याला बोलून विचारलं की तुला तुझा गुन्हा मान्य आहे, तू का बरं असं केलं. त्यावर तो बोलला की राजा, मी जे केलं ते मी मान्य करतो, पण ते आपली थोडी होती, ते तर दुश्मनची शत्रूची होती, त्यात काय एवढं. त्यावेळेस जो सखुजी गायकवाड आहे तो कोण होता, तो राणी मायसाहेबाचा भाऊ होता, तरी पण त्याची मान मारणारी छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यावेळेस अशी होती. त्यानंतर जेव्हा हिंदू मुस्लिमचा हे होतं त्यामध्ये जेव्हा रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर बांधलं गेलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं की माझ्या मुस्लिम बांधवांसाठी कुठं मस्जिद आहे म्हणून. तर त्यावेळेस मंत्रिमंडळ हे ते बोलले की जागाच नाही आहे म्हणून, कुठं काय करायचं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज बोलले की आपल्या राजवाड्याच्या समोर मस्जिद बांधा म्हणून. तर आणि सोशल मीडियावर आता काही 7-8 वर्ष पहिले एक होतं की जय शिवाजी आणि कबर पाडा म्हणून. त्यामध्ये अफजल खान जो आहे, जेव्हा अफजल खानाला मारलं शिवाजी महाराज, जेव्हा हे झालं शिवाजी महाराजांनी जेव्हा त्याला अफजल खानाला मारून आले, त्यानंतर ते मासाहेब जिजाऊला भेटायला गेले आणि सांगितलं. तेव्हा मासाहेब जिजाऊंनी विचारलं काय झालं अफजल खानाचं, तर त्यांनी सांगितलं की तो मारला गेला आणि तिथं पडलेला आहे. तर त्यानंतर मासाहेब जिजाऊ अशा बोलल्या की आपलं वैर फक्त तो जिवंत होता तरी तोपर्यंत होतं, आपल्या तो आता क्षेत्रामध्ये आहे, तर कोणता पण आपल्यामध्ये गेल्यानंतर त्याचं हे बांधणे आपलं काम आहे, बेवारस नाही पडलं पाहिजे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची कबर तिथे बांधली. नंतर असे सर्व आलं की कबर पाडून टाका, हे ते म्हणजे हे पण आपल्याला जाणून घ्यायची गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनीच बांधली आहे ती कबर. त्यानंतर त्या म्हणजे ट्रेंड मी बघत होतो त्यामध्ये आलं की काशीना होती, मथुरा नव्हती, काशीना होती, मथुरा नव्हती, शिवाजी न होतं ते सब सुन्नत नाही होती. छत्रपती शिवाजी महाराज तर शासनच तिथं नव्हतं, तर कसं का काशी आणि मथुराला ते संरक्षण करतील म्हणून. काही पण सोशल मीडियावरचे लोक त्यांना शिक्षण घेतलं आणि ते ट्रेंड चालवतात आणि सोशल मीडियावर येऊन ते तसंच समजून घेतात की हां असंच असेल म्हणून. त्याबद्दल काही क्रिटिकल थिंकिंग करत नाहीत, तसंच ते ऑब्झर्व करून घेतात. त्यानंतर एक मिर्झा बेग म्हणून शायर आहेत, ते म्हणतात की भारतीय मुस्लिम आम्ही शंका आमच्यावर घेता, भारतीय मुस्लिम आम्ही शंका आम्हावर घेता आणि पाकिस्तानच्या गफ्फार खानला भारतरत्न देता. या देशामध्ये मुस्लिम इथंच नमाज पढून 5 वेळा आपल्याच धरतीला हे करणारे, त्यावर शंका घेतली जाते, त्यावेळेस हे होते. तर आपल्याला मला असं वाटतं की आपण सर्व भाऊ व्हा. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण हेच म्हणतात की जर तुम्हाला तुमच्या बुद्धीचा विकास करायचा असेल तर तुम्ही विद्यार्थी दशेतच करा. त्यामुळे सर्वांनी खरा इतिहास वाचावा मला असं वाटते. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो.